मंडळी, आपण टी व्हीवर किंवा मोठ्या पडद्यावर अनेक कलाकारांना बघतो, जे हसवतात, रडवतात किंवा कधीकधी त्यांच्या रागीट स्वभावामुळे आपण त्यांच्यावर चिडतो सुद्धा. अशीच एक मराठी मनोरंजन विश्वातील दणकट अभिनेत्री, जिने पडद्यावर नेहमीच एका कडक, रुबाबदार आणि खास्ट सासूची भूमिका गाजवली. जिच्या एका कठोर नजरेने घरातील सगळी पात्र थरथर कापतात, त्या आपल्या लाडक्या उषा नाडकर्णी. पण जरा विचार करा, जी स्त्री पडद्यावर सगळ्यांना धाकात ठेवले, तिच्या खऱ्या आयुष्यात पडद्यामागची ही कहाणी किती भयानक एकाकीपणे भरली असेल. वयाच्या 80व्या वर्षी घरात मुलगा आणि सून असतानाही ती एकटी का राहते? तिच्या मुलाने तिला आई म्हणायला सुद्धा का नकार दिलाय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. उषा नाडकर्णी यांच्या खऱ्या आयुष्यातील अशा काही धक्कादायक गोष्टी, ज्या ऐकून तुमचेही डोळे पाणावतील. उषा नाडकर्णी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही असे खुलासे केले आहेत, जे मनाला चटके लावून जाणारे आहेत. आपल्या मुलाबद्दल सांगताना त्या अक्षरशः भारावून गेल्या, भावूक झाल्या. त्यांनी सांगितलं की माझा मुलगा मला आजही आई मानत नाही. तो असं म्हणतो की तू मला फक्त जन्म दिलास, पण माझी खरी आई तर माझी आजीच होती. आता विचार करा, एका आईसाठी यापेक्षा वेदनादायी शब्द आणखी कोणते असू शकतात? पण यामागेही एक संघर्ष होता. त्या काळात नाटकांचे एकाच दिवसात अनेक प्रयोग असायचे आणि टी व्ही मालिकांच्या शूटिंगमुळे त्या सतत कामात बिझी राहिल्या आणि मुलाला अपेक्षेप्रमाणे वेळ देता आला नाही. आणि त्यामुळेच त्या लहान वयात मुलाचा सांभाळ त्याच्या आजी आणि वडिलांनी आणि भावाने केला. काम आणि संसार सांभाळताना मातृत्वाचे ते क्षण कुठेतरी दुरावले आणि मुलाच्या मनात कायमची ती खंत राहून गेली. 1987 सालापासून, म्हणजेच तब्बल 39 वर्षापासून उषा नाडकर्णी मुंबईत एकट्याच राहत आहेत. लग्नानंतर काही वर्षातच पतीपासून त्यांची ताटातूट झाली, मतभेद झाले आणि ते वेगळे झाले. जरी त्या वेगळ्या झाल्या तरी त्यांनी सासरचं नाडकर्णी हे नाव अभिमानाने तसंच ठेवलं. आज त्यांची सकाळ कशी होते तर स्वतः उठणे, स्वतः स्वयंचलित दिनक्रम सांभाळणे, पूजा अर्चा करणे, नातवासोबत व्हिडिओ कॉलवर बोलणे, हा त्यांचा रोजचा दिवस असतो. मुलगा, सून, नातू असूनही ते एकटा राहतात. त्यांच्या या एकाकीपणावर जेव्हा त्यांना विचारण्यात आलं, तेव्हा त्या हसून म्हणाल्या की मला आता एकटं राहायची सवय झाली, भीती वाटत नाही. आपण कधी आणि कसे मरणार हे कोणालाच ठाऊक नाही, पण जर मला झोपेतच काही झालं तर कदाचित शेजाऱ्यांना दुसऱ्या दिवशी कळेल, जेव्हा ते येऊन दरवाजा ठोठावतील. विचार करा मंडळी, हे शब्द किती अंगावर शहारे आणणारे आहेत. पण उषा नाडकर्णीचं आयुष्य एवढ्यावरच थांबलेलं नाही. त्यांचं बालपणही प्रचंड संघर्षात गेलं. त्यांचे वडील अतिशय रागीट स्वभावाचे होते. एकदा आपल्या लहान भावाला वाचवताना वडिलांनी थेट त्यांच्यावर कोयत्याने वार केला होता आणि या जीवघेण्या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. पण नाट्यवेड्या उषाजींनी हाताला पट्टी बांधून नाटकाचा प्रयोग पूर्ण केला होता. इतकंच काय, तर अभिनयाच्या प्रचंड आवडीमुळे एका वेळी त्यांच्या आईने त्यांचे सामान थेट घराबाहेर फेकून दिले होते. पडद्यावर आपल्याला हसवणारी, रागवणारी किंवा सासूच्या रूपात दरारा निर्माण करणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात किती मोठ्या संघर्षातून आणि एकाकीतून जातीये हे बघून मन सुन्न होतं. यश, पैसा, प्रसिद्धी एवढं सगळं मिळूनही शेवटी नात्यांची ओढ किती महत्त्वाची असते याची ही प्रचिती आहे. तुम्हाला उषा नाडकर्णी यांचा हा प्रवास आणि त्यांचा हा संघर्ष ऐकून काय वाटलं? याबद्दल तुमचं मत काय आहे? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशाच मानवी मनाला, कलाकारांच्या खऱ्या आयुष्याला स्पर्श करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.